गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर सध्या आपण आता कॉलेजला निघालेलो होतो. कॉलेजला आज आहे ॲग्रिकल्चरचं जे सेमिनार आहे ते सेमिनार द्यायचे. तर सध्या तयारी तर केली पण तेवढी काय खास झालेली नाही. थोडीफार तयारी केलेली आहे. तर बघू, साऱ्यांनाच कॉल केले ते आज साऱ्या मित्रांना. ते साऱ्याची झालेली नाही, कुणाची झाली म्हणतात, कोण नाही म्हणतात. तर बघू चला आज काय होतं लेक्चरला. सारे टेन्शनमध्ये आहे, जरा रात्रपासून सारे टेन्शन घेतात की अभ्यास झाला नाही, काहीच नाही सेमिनार द्यायचा. आणि सर असं आहे की ॲग्रिकल्चर सरांचं की ते क्वेश्चन जास्त विचारतात, त्याच्यामुळे सारे घाबरलेले आहेत. तर बघू ही करू आता कुणाचं झालं काय नाही झालं, कसे सेमिनार. तर सारे विहिरीचे मेन फायदे काय आहेत? कमी वेळेत आपण बांधकाम करू शकतो. विहिरीचं खोदकाम झाल्याच्या नंतर म्हणजे एक पक्की विहीर बनवू शकतो. त्यानंतर तसेच मालकी जी असते ती खाजगी मालकी असते, म्हणजे स्वतःची स्वातंत्र्य. आपण आपल्या पाहिजे तेव्हा त्यावेळेस आपण पाणी पुरवठा करू शकतो. शहरात आहे त्याला पण काही ठराविक जसं एक पॉईंट आहे की त्याच्यासमोर विहिरी पण कायदेशीर ठरू शकत नाही, असा एक पॉईंट आहे. त्यामध्ये पहिला पॉईंट असा आहे, पाणी पुरवठ्याची क्षमता मर्यादित असते. विहिरीला जे जमिनीतून पाण्याचा स्रोत असतो तो काय ठराविक असतो. जास्त उंच झाला तर पाणी पुरवठा कमी होऊ शकतो. हिरवळ स्पेशल बघू शकता. सध्या आपण आता FC रोडला आलेलो आहोत. तर तुम्हाला दिसाल आता आणखी काही बघायचं असेल ते. जे गावाकडले पोरं आहेत त्यांना वाटत असेल की मागटला FC रोडला आणलं काय ना, निस्ता रोड धावला होता. यावेळेस समजून जाईल सारच. तर चालू आहे सध्या इकडल्या साईडला. हा महाराष्ट्र टाइम्सचं ऑफिस आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑफ इंडिया तुला आतमध्ये ऑफिस. आणि तुझे व्हिडिओ आमच्या गावाकडे लय व्हायरल झालेत बरं का. तर मित्रांनो, सध्या आज कॉलेजमध्ये आपला एवढा मोठा पचका झालेला आहे ना. सध्या सांगते थोड्या वेळ यांच्याकडूनच काढून घेऊ काय झालं काय नाही. तुम्ही बी एवढा हफ्ता पोट धरून तर आता कॉलेज सुटलंय जस्ट 10:30 वाजले. तर जस्ट आपली डिश लागलेली आहे, 2च लागल्यात, आणखी 2 येणं बाकी आहे. तर हे 2 जण आहेत. बाबू पहिली वेळेस बघायला बघ कमी असलं काहीतरी. हा तू पण याच्या आधी खाल्ला नाही. जेव्हापासून यांच्या संपर्क त्याला भेटतो बघ 10 रुपये. हा मी पण तोच खाल्लेला. ह्याची कशी आहे माझा डोसा हा घे खा. काय मेनू आहे ते? हे लाल चटणी, व्हाईट चटणी, हा मसाला साधा आहे का मसाला डोसा आहे? साधा डोसा, मसाला डोसा सांगितलं आपण. हे काय म्हणते त्याला? हे काय कट डोसा चालू आहे. तर छाप का मजा नहीं मिलेगा. अब आप सोचेंगे तो मिलेगा क्या? असर, कम प्रॉब्लम्स. इसकी 18 जड़ी बूटियां स्वोलन गम्स, ब्लीडिंग गम्स जैसे प्रॉब्लम्स को रखेगी और दांतों को रखेगी. ये देखो भूतिया पे पिक्चर वगैरह एकटा असर